या सगळ्यांचे समाजावर जे एकूण ओझं आहे अल्कोहोलचं ते 1,21,000 अब्ज रुपये. आणि पण कोणी म्हणे की पण सरकारला कर मिळतो, बरोबर सरकारला कर मिळतो, तो जर वजा केला की तो नफा म्हणून जर वजा केला तरी 98,000 अब्ज रुपये भारतीय समाजाला 40 वर्षामध्ये अल्कोहोलचा भूदंड भरावा लागणार. हा या सगळ्या काळातल्या भारताच्या जीडीपीचा 1.5% राहणार आहे. नोटाबंदी जेव्हा झाली तेव्हा मनमोहन सिंग लोकसभेत असं म्हणाले की यामुळे साधारणपणे 1 ते 2% जीडीपी भारताचा कमी होईल. अल्कोहोल तशाच प्रकारचा आघात नोटाबंदी एका वेळेपुरता आघात केला. अल्कोहोल दरवर्षी भारताचं 1.5% जीडीपी बंदी करतात. याशिवाय मग अल्कोहोलच्या इतर काही किमती आहेत, भूदंड आहे, माणसं काम करू शकत नाही, दुसऱ्यांना इजा करतात. मी दारू पितो हा माझा व्यक्तिगत चॉईस जर कोणी म्हणत असेल पण दुसऱ्यांना इजा करण्याचा तुला अधिकार नाही. आपण सगळ्या त्या कार ऍक्सिडेंटच्या ज्या केसेस पाहिल्या तिथं थर्ड पार्टी डॅमेज. त्यामुळे माझ्या स्वातंत्र्याची सीमा ही असली पाहिजे की दुसऱ्याला इजा व्हायला नको. अल्कोहोलमध्ये थर्ड पार्टी डॅमेज आहे. कुटुंबातले लोकही आहेत, रस्त्यावरची लोकही आहेत, ज्या घराची काम करते तिथले लोक आहेत. इट डिस्टर्ब्स इलेक्शन. मला मुंबईचं माहित नाही पण मी वर्धा जिल्ह्यात पाहिलं आहे, पूर्वी दारूबंदी व्हायच्या अगोदर गडचिरोलीत पाहिलेलं आहे. सर्वत्र जे निवडणुकीसाठी उभे राहतात उमेदवार ते निवडणुकीच्या 2-4 दिवस भरपूर पुरुषांना दारू फुकट पाजतात की दारू पाजून त्याचं मत घ्यायचं. दारूच्या नशेमध्ये असलेलं मत ही लोकशाहीचा किती घातक आहे. पूर्वीच्या काही हिंदी सिनेमात कोर्टामध्ये आपण बघायचं की जो कोणी साक्ष घ्यायचा तो मैं पूरे वैसे होश आवाज में शपथ लेता हूँ वगैरे असं काहीतरी असायचं. तर तसं होशो हवास गमवून दिलेलं मत लोकशाही विरोध. आणि म्हणून दारूमुळे आणि दारूच्या पैशामुळे, कारण स्थानिक पातळीवरती दारू माफियाच्या हातामध्ये दुकानही असतात आणि दारूही असते, पैसाही असतो आणि मसलमॅनही असतात, गुन्हेही असतात. त्यामुळे तिन्ही मार्गांनी दारू दुकानदार किंवा दारूचे व्यापारी ते भारतीय इलेक्शन लोकशाहीला इजा पोहोचवतात. स्त्रियांची सुरक्षा आणि त्यांचं समाजामध्ये पार्टिसिपेशन. जो जिथे एक पुरुष दारू प्यालेला आहे तिथे सहसा कोणत्याही स्त्रीची इज्जत सुरक्षित नाही. ग्रामसभांमध्ये स्त्रिया येत नाही. तुम्ही खेड्यांमध्ये जर विचाराल बायांना की ग्रामसभेत का जात नाही, म्हणजे तिथे 2-4 माणसं दारू पिऊन असतात, ते असे वागतात. आमचा जर अपमान गावासमोर केला तर गावासमोर अपमान हे बाईसाठी काय भयंकर गोष्ट असते. तुम्ही कल्पना करू शकता का मला माहित नाही. तिला तोंड दाखवायला जागा उरत नाही आणि मग तिच्या नवऱ्यावर एक पुरुष म्हणून जबाबदारी येते की जाऊन त्याने आता त्याच्याशी हाणामारी केली पाहिजे. नाही तर हा कसला मर्द आहे, त्याच्या बायकोची इज्जत घेतली त्या पुरुषाने दारू पिऊन. त्यामुळे बाया म्हणतात म्हणून आम्ही ग्रामसभेला जातो. आणि त्या नुसतं खेड्यातल्या बायांसाठी आहे. खूप वर्षापूर्वी तुमच्या स्मृतीला तुम्ही पोहणार आहे. पंजाबमध्ये जे खलिस्तानी मुवमेंट होती ती ज्याने दूर केली असं मानलं जातं की हिरो KPS गिल IPS ऑफिसर होते. पंजाबचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस होते, डेकोरेटेड नॅशनली डेकोरेटेड ऑफिसर. आणि गव्हर्नरच्या पंजाबच्या गव्हर्नरच्या घरी पार्टी होती आणि पार्टीमध्ये दारू पिऊन म्हणजे गव्हर्नरच्या घरी दारू पाजली जाते, केस सिद्ध झालं. आणि दुसरं तर की गव्हर्नरच्या पार्टीमध्ये दारू पिऊन नावाची अतिशय सिनियर IAS ऑफिसर तिथे तुम्हाला आता काय डिझाईन घेतली काहीच तर नाही. 4 काळे मणी तर घ्यायचं बिना मनी तर घेणार. IAS ऑफिसर बाई देखील सुरक्षित नाही. प्रत्येक पुरुष जर आपल्याला स्त्रियांचं पार्टिसिपेशन समाजात हवं असेल, स्त्रीने बसमध्ये प्रवास करायचा असेल, निर्भया व्हायचं नसेल, लोकांना सुरक्षितरित्या चालायचं असेल, स्त्रियांना सार्वजनिक जायचं असेल, पुरुष एकही पुरुष दारू पिऊन असेल तर कोणतीही स्त्री सुरक्षित राहू शकत नाही. मग आता थोडक्यात तंबाखू आणि अल्कोहोल यांच्याकडे थोडंसं सूट देणारे पदार्थ
आधुनिक समाजामध्ये आता मलेरिया वगैरे वगैरे रोग कमी झाले, फार कमी झाले, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या जागी जे रोग येतात आहेत, ब्लड प्रेशर, स्ट्रोक, हार्ट अटॅक, कॅन्सर, मानसिक रोग, या सगळ्यांमध्ये दारूचं आणि तंबाखूचं महत्वाचं योगदान आहे. आणि म्हणून दारू आणि तंबाखू हेच मुळात रोग झालेले आहे. कॉलरा आणि प्लेग तुम्ही दुकानात विकत नाही. कॉलरा आणि प्लेग विकण्याची तुम्ही लायसन्स देत नाही. कॉलरा आणि प्लेग कोणाच्या घरी वाढदिवस असेल, लग्न असेल तर तुम्ही पाहुण्यांना कॉलरा आणि प्लेग देत नाही, पण हे देतात. त्यामुळे याच्याकडे बघण्याची दृष्टी आपली बदलण्याची गरज आहे. आता एक प्रश्न असा की तरी देखील भारतातले जे विद्वान मंडळी आहेत, सुशिक्षित मंडळी आहेत, ओपिनियन मेकर्स आहेत, दिल्लीपासून मुंबईपासून नागपूरपर्यंत राहणारे जे ऑफिसर्स आहेत, लेखक आहेत, संपादक मंडळी आहेत, या काय पटत नाही. आणि त्यांना असं वाटतं की नाही दारू काय हरकत नाही. याचं कारण असं दारूविषयी ते भूमिका घेत नाही. त्याचं त्यांच्या व्यक्तिगत सवयींविषयी मी सध्या नाही बोलणार आहे, पण त्यांच्या काही प्रामाणिक मान्यता असतात आणि त्या प्रामाणिक मान्यताची फक्त मी चर्चा करेन. त्यांच्या 3 मान्यता त्यांच्या भ्रामक आहेत. पहिली मान्यता त्यांची ही भ्रामक आहे की अल्कोहोल इज अ स्टिम्युलंट. अल्कोहोल घेतल्यामुळे, दारू पिल्यामुळे माणसाला उत्तेजना मिळते, प्रोत्साहन मिळतं, हा गोड गैरसमज आहे. मी मेडिकल सायन्स मधली गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की ब्रेन जे आपलं आहे, दारू अल्कोहोल हे त्याचं डिप्रेशन आहे. अल्कोहोल हे ब्रेनला डिप्रेस करतं. आता तुम्ही तत्काळ म्हणाल, ज्यांनी कोणी घेतली असेल ते तत्काळ म्हणजे तुम्ही काय सांगता, फक्त मग तुम्ही आयुष्यात घेतली नाही. आम्ही घेतली, एवढी नाही करणार तुम्ही आज इथे. आम्ही घेतली आणि आम्हाला माहिती आहे की त्याच्यामुळे मोठं उत्साही वाटतं. प्रतिअर्थनाचे अनेक लेखकांना त्याच्यानंतर लिहिता येतं, नाही ते लिहितच येत नाही. ते म्हणजे कसं काय, याचं कारण असं आहे की आपल्या ब्रेनमध्ये जे विविध भाग आहेत त्यातला सगळ्यात शेवटी जो भाग विकसित होतो तो असतो विवेक आहे. आपल्या ज्या नैसर्गिक किंवा असं नैसर्गिक पेक्षा असं म्हणूया की ज्या रानटी प्रवृत्ती आहेत त्या निसर्गता मिळतात. संस्कृती आणि विवेक आपल्याला शिकवतं. आईपासून, शाळेतले शिक्षक पासून, समाजातले नैतिक पुरुष पासून सर्व आपल्याला शिकवतात की आपल्या रानटी प्रवृत्ती कशा नियंत्रणात ठेवायच्या आणि समाजात विवेकाने, संयमाने कसं वागायचं, ही संस्कृती. प्रकृती आहे दुसऱ्यांशी भांडणं, संस्कृती आहे दुसऱ्यांसोबत सौहार्दाने आणि रिस्पेक्टफुली राहणं. पण हा सगळ्यात ब्रेनमध्ये, मेंदूमध्ये सगळ्यात शेवटी आलेला भाग आहे. जो सगळ्यात शेवटी आलेला भाग आहे तो अल्कोहोलमुळे सगळ्यात पहिल्यांदा नॉकआउट. त्यामुळे अल्कोहोल डिप्रेसेस युअर हिस्ट्री. तुमच्या विवेकाला अल्कोहोल डिप्रेस करतं, तुमच्या संयमाला अल्कोहोल डिप्रेस करतं आणि त्यामुळे तुम्हाला मोकाट सुटल्यासारखं, सगळी बंधनं निघून गेली. दुसऱ्याची बायको ही जणू काय माझीच आहे असं वागायला मी मोकळा झालो आणि म्हणून उत्तेजित वाटतं. ही जी उत्तेजना आहे हा विवेकाचा ब्रेक तोडून टाकतो. म्हणून अल्कोहोलिझम डिप्रेशन हे मेडिकल फॅक्ट आहे. पण ते डिप्रेस तुमच्या विवेकाला करतं, संयमाला करतं. म्हणून तुम्हाला भ्रम होतो की अल्कोहोलमुळे मला उत्तेजना मिळाली. अल्कोहोल नॉट अ स्टिम्युलंट, इट इज अ डिप्रेशन. नंबर 2, दुसरं तर्क असा की आज पूर्ण जगभर लिबरल सोसायटी आणि लिबरलिझमचा एक तर्क असा असतो की प्रत्येक व्यक्तीला आपापली निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि दुसऱ्या कोणी काही त्याच्यात बंधनं लावण्याचं कारण नाही. पण आता 2 गोष्टी आहेत. या स्वातंत्र्याची मर्यादा मात्र ही आहे की माझ्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्याला अपाय होता कामा नये. ही माझ्या स्वातंत्र्याची मर्यादा आहे. आपण अगोदरच पाहिलं की अल्कोहोलमुळे, माझ्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्याला अपाय होतो. आणि दुसरं असं की फ्री चॉईस हेच अल्कोहोलच्या बाबतीत पुन्हा दुसरं मिळतं. याचं कारण असं की तुम्ही दारू घेतली नाही, तुमचं डोकं नीट काम करत. तुम्ही फ्री चॉईस करण्याच्या क्षमतेत आहात. तुम्ही दारूचा पहिला ग्लास घेतला, आता तुमच्या मेंदूवरती अल्कोहोलचा परिणाम झाला. आता कोण निर्णय घेत आहे? तुम्ही निर्णय घेत नाही, अल्कोहोल निर्णय घेत. अल्कोहोल तुम्हाला कसे निर्णय घ्यायला भाग पाडत आहे. सो ऍक्च्युअली तुम्ही दारू प्यायल्यामुळे स्वतःचं व्यक्तिगत स्वातंत्र्य गमावता.
अल्कोहोल घेतल्यानंतर फ्री चॉईस उरतच नाही. ड्रिंक घेतल्यानंतर तुमचं फ्री चॉईस सगळ्यात पहिल्यांदा तुमचं फ्री चॉईसच जातो, पण याच्या नंतर आता तुम्हाला चॉईस राहिलाच नाही. तर अल्कोहोल इज गोइंग टू मेक यू ड्रिंक मोर अँड मोर अँड मोर. त्यामुळे अल्कोहोलमुळे ऍक्च्युली आपलं फ्री चॉईस, आपलं स्वातंत्र्य, निवडीचं स्वातंत्र्य आपण गमावतो, हे राखतच नाही. त्यामुळे फ्री चॉईस ऑफ ड्रिंकिंग इज अ मिथ. ड्रिंकिंग टेक्स अवे युअर फ्री चॉईस. म्हणून दारू पिणं म्हणजे खरं म्हणजे स्वातंत्र्य गमावणं. विचार स्वातंत्र्य, विवेक स्वातंत्र्य आणि आचार स्वातंत्र्य तिन्ही दारू तुमच्यापासून हिरावून घेते. त्यामुळे दुसरं मिथ. आणि तिसरं असं मिथ आहे की काय थोडंफार दारू मॉडरेट ड्रिंकिंग घेतल्यामुळे आरोग्य सुधारतात. 90च्या दशकामध्ये असे 7 अभ्यास वैद्यकीय अभ्यास प्रकाशित झाले की त्याच्यामध्ये असं दिसलं की मॉडरेट ड्रिंकिंगमुळे रोगांचं, मृत्यूचं, हृदयरोगाचं प्रमाण कमी होतं. आणि आम्ही डॉक्टरांनी त्याचा व्यापक प्रसार केला. काही डॉक्टर तर सांगायला लागले रुग्णाला 2 दिवस जाते. त्यानंतर त्याच अभ्यासाचं पुन्हा विश्लेषण अभ्यासकांनी केलं. तर काय आढळलं? नंबर 1, त्या 7 अभ्यासापैकी 6 अभ्यास हे अल्कोहोल इंडस्ट्रीने फायनान्स केले होते. नंबर 2 असं आढळलं की वस्तुतः त्याच्यामध्ये हृदयरोगाने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी होताना दिसलं, पण एकूण मृत्यू मात्र वाढले. म्हणजे जर हृदयरोगाने मृत्यू अल्कोहोलमुळे कमी जरी झाले, त्याच्यावर मी पुढे येतो की तसंही होत नाही, पण हृदयरोगामुळे मृत्यू अल्कोहोलमुळे कमी झाले, पण कॅन्सरमुळे, ऍक्सिडेंटमुळे, सुसाईडमुळे जर वाढले, तुम्हाला फक्त मृत्यू लवकर हवाय का? मृत्यूचं कारण वेगळं हवं असेल तर घ्या अल्कोहोल. पण अल्कोहोल डझंट सेव्ह यू. अल्कोहोलमुळे मृत्यूचं प्रमाण वाढतं. आणि आता हे स्पष्ट झालेले की अल्कोहोलमुळे ब्लड प्रेशर निर्माण होतं, अल्कोहोलमुळे हृदयरोगी निर्माण होतो. एम्स दिल्लीच्या अभ्यासकांनी उत्कृष्ट अभ्यास केलेले त्यांनी दाखवलेलं आहे की भारतीयांना हे लागू पडत नाही. हे पश्चिमेचे अभ्यास भारतीयांमध्ये अल्कोहोलमुळे हृदयरोगाचं प्रमाण वाढतं. आणि मग तर पश्चिमातल्या अभ्यासात असं दिसतं की हा अल्कोहोलचा जो सोकॉल्ड प्रोटेक्टिव्ह इफेक्ट होता तो फक्त कॉकेशियन लोकांसाठी आहे. एशियन आणि निग्रोंना लागू पडत नाही. तो फक्त पुरुषांसाठी आहे, तो बायांना लागू पडत नाही. आणि तो देखील फक्त 35 ते 55 वयोगटातल्या गोऱ्या पुरुषांनाच फक्त लागू पडतो. म्हणजे जगातली 10% पेक्षाही कमी लोकसंख्येला तो लागू पडतो. म्हणून 90% लोकसंख्येला अल्कोहोल बेनिफिशियल. त्याचा एक अतिशय सुंदर ग्लोबल बर्डनच्या स्टडी नंतर लॅन्सेटमध्ये हा सुंदर स्टडी प्रकाशित झाला होता. थोडासा त्रास देईल तुम्हाला, पण ते ग्राफ दाखवण्याचा मला आवडत नाही. इथे जे आहे, हा जो ऍक्सिस आहे याच्या मृत्यूची रिस्क आहे, त्याला 1000 रेशो म्हणतात. मृत्यूचा धोका एक म्हणजे नॉर्मल धोका नाही. आणि हा जो ऍक्सिस आहे याच्यावर किती दारू पितात, किती पेक दारू प्यायला जातात. तर तुम्ही बघाल की जितकं दारू पिण्याचं प्रमाण जास्त, वर्षाला 400 पेक समजा असेल, पर वीक ग्रॅम आहे का, म्हणजे किती ग्रॅम पर वीक, जितकं जास्त दारू पिण्याचं प्रमाण जास्त तितका मृत्यूचा धोका जास्त. जितकं प्रमाण कमी तितकं मृत्यूचा धोका कमी. हे एकूणच मृत्यूवर कोणत्याही कारणामुळे, सर्व कारण म्हणून शेवटी त्यांचा ग्राफ येतो की 0 ड्रिंक असताना सगळ्यात मृत्यूचा धोका कमी. आणि म्हणून लॅन्सेटने एडिटोरियल लिहिलं की नो लेवल ऑफ अल्कोहोल कन्झम्पशन इम्प्रूव्ह हेल्थ, द ओनली सेफ लेवल ऑफ कन्झम्पशन इज 0 लॅन्सेटचा सगळ्यात शेवटचा निष्कर्ष आहे. WHO युरोपियन ऑफिसेसने देखील नुकतंच त्या निष्कर्ष जाहीर केलेला. त्यांचाही निष्कर्ष इवन 1 ड्रॉप अल्कोहोल हार्म्स. सो ओनली सेफ लिमिट इज 0 कन्झम्पशन. आणि मग वर्ल्ड हेल्थ असेंब्लीने ड्राफ्ट रेझोल्युशन पारित केलं 2022 की एकदम दारूबंदी नाही करतायत, मान्य, पण कमीत कमी अल्कोहोलचं प्रमाण आणि त्याचा वापर आणि त्याचे दुष्परिणाम कमी करायला सुरुवात करा. किमान 2030 म्हणजे आता किती वर्ष राहिली, 6 वर्षामध्ये 20% ते कमी करा. म्हणजे दिशा अल्कोहोल घातक आहे ते जागतिक नीती मानायला लागल्या आणि त्याचं प्रमाण कमी करण्याकडे आता पुढची दिशा असली पाहिजे असं म्हणायला लागलं. कमी कसं करता येईल, कमी करता तुम्ही येतं का? तर एक फक्त मला निरीक्षणासाठी एक हा ग्राफ बघा. APC म्हणजे
अॅन्युअल अल्कोहोल पर कॅपिटा कंझम्पशन हे आपल्या भारताच्या अवतीभोवतीच्या देशांमध्ये किती आहे? ते पर किती लिटर पर कॅपिटा पर इयर? भारतामध्ये आताच आपण पाहिले की 5.6 लिटर पर कॅपिटा पर इयर स्त्री आणि पुरुष म्हणून. पण म्यानमारमध्ये 4.8, लंकामध्ये 4.3, नेपाळमध्ये 2 लिटर, इंडोनेशियामध्ये 0.8, भूटान, पाकिस्तानमध्ये 0.2 लिटर आणि बांगलादेशमध्ये ही आकडेवारी अभयभंगांची नाही आहे, ही आकडेवारी WHO आहे. आणि तुम्ही टायटल मध्ये बघाल तर रेकॉर्डेड अँड अनरेकॉर्डेड म्हणजे कायदेशीर आणि बेकायदेशीर दोन्ही घालून घेऊन WHO म्हणत आहे की या देशांमध्ये पर कॅपिटा अल्कोहोल कन्झम्पशन किती आहे. तर आपल्या अवतीभोवती किमान 4 देश असे आहेत की ज्यांच्यामध्ये 1 लिटरपेक्षा प्रमाण कमी आहे दारू पिण्याचं. आणि WHO चे स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट मध्ये ते यादी देतात 27 देश जगात असे आहेत की जिथे दारूचं पर कॅपिटा कन्झम्पशन 1 लिटरपेक्षा कमी आहे. तिथं गडचिरोलीत झालं तर तुम्ही ती गडचिरोलीत अपवाद आहे. 27 देशांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण त्यांनी 1 लिटरपेक्षा कमी ठेवलेलं आहे. त्यामुळे अशक्य आहे. शासकीय नीती, समाजातली संस्कृती या सगळ्यांचा परिणाम म्हणून दारूचा प्रश्न नियंत्रणात ठेवता येतो असं 27 देशांनी आपल्याला दाखवलं. आणि त्यासाठी दारूची उपलब्धी आणि विक्री याच्यावर नियंत्रण आणायला पाहिजे. बंदी असं काही आवश्यक नाही, पण त्यात उत्तरोत्तर नियंत्रण आणायला पाहिजे. मग आता प्रश्न असा की खरंच करता येते काय, परिणाम किती होतो का, आपण त्या विरोधापासून सुरू केलं होतं. हा अभ्यास जो आहे हा भारतातल्या 5 राज्यांच्या दारूबंदीचा अभ्यास अमेरिकेतल्या तज्ञांनी केला. हार्वर्ड विद्यापीठ, पेन्सिल्व्हानिया विद्यापीठ आणि वर्ल्ड बँक यांच्या 3 अभ्यासकांनी मिळून केलेला अभ्यास आहे. त्यांनी काय केलं की काही राज्यांमध्ये दारूबंदी नव्हती, आता सुरू केली तर त्यांना समजून घ्यायला, किंवा तिथे होती दारूबंदी उचलली काढली तर तिथे समजून घ्यायला की दारूबंदी काढण्याची काय. त्यांचा निष्कर्ष असा की दारूबंदीमुळे दुसरं काही नाही केलं, निव्वळ दारूबंदी केली तरी समाजाच्या दारूचे प्रमाण 40% कमी होते. 100% कमी होतं नाही ते आपलं नीट आहे की दारूबंदी केली की 100% कमी व्हावं. तर जगातल्या कोणत्याच एका उपायाने सामाजिक प्रश्न पूर्णपणे जात नसतो. कोणत्या उपायाने गरिबी 100% जात नाही. गरिबी 5% एखाद्या उपायाने कमी झाली तरी आपण करू. गरिबी दादा वेगळे आहे ते आपल्याला सांगते की गरिबी कमी झालं किती कमी आहे. त्यामुळे कोणत्याही सामाजिक उपायाने गरिबी 2%, 5% कमी झाली, भारत सरकार कमी करतात. तिथे एका उपायामुळे 40% दारू कमी होतं. 100% होत नाही हेही खरं, पण 40% होतं हेही खरं. दुसरं त्याच्यातलं त्यात अभ्यास केला की दारू बंदी झाल्यामुळे स्त्रियांच्या विरुद्ध गुन्हे यांचं यांची संख्या 1 लाख लोकसंख्येच्या मागे 4,000 गुन्हे कमी होतात. हा अतिशय मोठा आकडा. 1 लाख लोकसंख्येमध्ये बरं ही आकडेवारी जी आहे ही सगळी भारत सरकारची आकडेवारी. भारत सरकारचा NFHS नावाचा सर्वे होता 5-6 वर्षांनी आणि नॅशनल क्राईम ब्युरो मध्ये स्त्रियांच्या विरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांची आकडेवारी. त्यामुळे छोटे मोठे गुन्हे नसावे, जे पोलिसांकडे रेकॉर्ड झालेले असे गुन्हे आहेत. 1 लाख लोकसंख्येच्या मागे 4,000 गुन्हे स्त्रियांच्यावर कमी होतात. जणू काही हे सगळं आजचं विज्ञान जे मी आपल्याला सांगतोय गरजेच्या बायांना इंडिओ पिंडी मागितली. आजपासून 37 वर्षापूर्वी त्यांच्याकडे आकडे नसते, पण त्यांच्या पाठीची ओळख होती. त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये नवऱ्याचं उत्पन्न येत नव्हतं आणि सगळं उत्पन्न बाहेर निघून जात होतं. त्याचा अनुभव होता आणि त्या अनुभवाच्या आधारावर त्या बाया आम्हाला म्हणत होत्या की आमचं पहिलं शत्रू दारू आहे, ते दारू बंद करा. त्यामुळे गडचिरोलीची दारूबंदीचं काय झालं त्याचा इतिहास असा की 3 फेजेस मध्ये गडचिरोलीची दारू बंदी नाही म्हटलं पाहिजे, दारूचा विरुद्ध आमची लढाई सुरू आहे. 3 फेजेस मध्ये पहिली फेज ही दारूबंदीच आहे, ती सांगितली. 93 मध्ये दारूबंदी झाली. 93 ते 2013 आम्ही मुख्यतः व्यसन मुक्ती म्हणजे व्यसन उपचार करतो.
आणि त्याच्यानंतर तिसरी फेज आता मुक्तिपथ नावाचं एक आम्ही सुरू केलेलं अभियान त्याच्यावरती येणार आहे. महाराष्ट्र सरकार 1993 मध्ये महाराष्ट्र सरकारने दारूबंदी केली. त्याच्यामुळे दारू विक्री करण्याची सरकारी लायसन्स असलेली सगळी दुकानं बंद झाली. पण आदिवासींना मात्र कायद्याने घरी मोहापासून दारू बनवून पिण्याची नव्हता. कारण म्हणजे प्रोहिबिशन ऍक्ट जो आहे, बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट, तो आदिवासींना मुभा देतो. आणि गडचिरोलीमध्ये 40% लोकसंख्या आदिवासी आहे आणि गडचिरोलीमध्ये मोहाची फुलं घरोघरी उपलब्ध आहे. त्यामुळे कायद्याने संमती दिलेली आहे की तुम्ही दारू बनवून पिऊ शकता. त्यामुळे दारूचा प्रश्न काय पूर्णपणे सुटला नाही. कदाचित 40% सुटला असेल, आपण जर जो अभ्यास पाहिला त्यानुसार. म्हणून प्रश्न काय आला की दारूबंदी झाली तरी बेकायदेशीर दारू काही प्रमाणात वाढली आणि ही जी पारंपरिक आदिवासी नदी दारू आहे त्याची कमी करायची. त्यावेळी आम्ही 2015 आणि 16 मध्ये 2 अभ्यास केले. डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्वे, पूर्ण जिल्ह्याचा अतिशय काटेकोरपणे सॅम्पलिंग, नॅशनल सॅम्पल सर्वे जसे होतात त्या पद्धतीने सॅम्पलिंग करून जिल्ह्याची सर्वे केली. त्यातला पहिला सर्वेचं निष्कर्ष असं की 41% पुरुष दारू पितात. हे दारूबंदीच्या नंतर आहे. म्हणजे दारूबंदी व्हायच्या अगोदर 68% पुरुष दारू पित असतात. त्यातले 40% कमी झालं असं धरलं तर 2015 मध्ये 41% पुरुष दारू अजूनही पित होते. आणि दुसरं, त्याच्यामुळे 1,58,000 पुरुष अजूनही दारू पित होते, 12 लक्ष लोकसंख्या. आणि तिसरं असं की दारू विकत घेण्यावरती लोकांनी खिशातनं केलेला खर्च होता 82 कोटी रुपये. इतक्या रुपयाची दारू विकत घेतली. त्याच मी तंबाखूचाही आम्ही दुसऱ्या वर्षी अभ्यास केला. टोबॅकोचा 44% लोक, आणि आता नुसते पुरुष नाही, 41% ते पुरुष होते पुण्यात. तंबाखूमध्ये स्त्रिया, पुरुष आणि मुलं सगळे धरून 43.6% तंबाखू खातात. खाणारे एकूण 4,67,000 आहेत आणि त्याच्यावर खर्च जे करतात 298 कोटी रुपये. 298 कोटीची तंबाखू आणि 82 कोटीची दारू, म्हणजे 380 कोटी रुपये. गडचिरोली हा महाराष्ट्रातल्या सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक आहे. तिथे 380 कोटी रुपये वर्षाला दारू तंबाखूवर खर्च होत होता. दारूबंदी असून देखील आणि महाराष्ट्रात तंबाखू बंदी असून देखील. त्यामुळे बंदी असून देखील 380 कोटी रुपये खर्च करतात. आणि तुलनेसाठी म्हणून सांगून देतो की त्या वर्षीचं DPDCचं, जिल्हा प्लॅनिंग आणि विकासाचं बजेट होतं 156 कोटी रुपये. शासकीय विकास 156 कोटीचा, दारू तंबाखूवर खिशातनं केलेला खर्च 380 कोटी. हे दारू तंबाखूचं आर्थिक गणित आहे. आणि म्हणून या सगळ्या कामाच्या अनुभवाच्या निष्कर्षावर आम्ही असा आलो की एक कोणताच उपाय पुरेसा होत नाही. इथे अनेक उपायांची एकत्र सांगड करून एक नीती बनवण्याची गरज आहे. म्हणून मुक्तिपथ नावाचे एक अभियान दारू आणि तंबाखू कमी करून जिल्ह्याचा विकास करण्यासाठी हेतू गोल त्याचे 2. दारू तंबाखू खाण्यापिण्याचं प्रमाण कमी करणं आणि याच्यावर होणारा जो खर्च आहे तो कमी करणं. त्या मुक्तिपथची कल्पना त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांच्यासमोर मी मांडली. सुदैवाने त्यांना पटली. त्यांनी याच्या सर्वेचे पूर्ण निष्कर्षही पाहिले, त्यांना पटली. आणि मुख्यमंत्री जो कोणी असेल, पण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली म्हणून एक टास्क फोर्स राज्यस्तरीय स्थापन करण्यात आला महाराष्ट्रातले दारू तंबाखू कमी करण्यासाठी. आणि सुरुवात गडचिरोली जिल्ह्यापासून करायचं ठरलं, कारण तिथे पूर्वीचं आमचं कामही होतं आणि सहज आमची संस्था होती. आणि अशा तऱ्हेचं एक रचना निर्माण करण्यात आली. राज्य पातळीवरती टास्क फोर्स आहे, मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष आहेत, 6 मंत्री त्याचे सदस्य आहेत, 6 सचिव त्याचे सदस्य आहेत, मी त्याचा सल्लागार आहे. खाली जिल्हा पातळीवरती कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. मग तालुका पातळी, पंचायत पातळी, सगळ्यात महत्वाची पातळी याच्यात आहे गाव संघटना. त्याच्यावर मी पुढे येणार. आणि अशा प्रकारची एक इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजी आहे, 4 प्रॉंग स्ट्रॅटेजी, 4 कलमी कार्यक्रम. की मागणी कमी झाली पाहिजे, पुरवठाही कमी झाला पाहिजे. अर्थशास्त्राचा कोणी विद्यार्थी एवढीचा मागणी कमी करण्यासाठी जनजागृती, आणि ज्यांना व्यसन आहे त्यांना व्यसनमुक्त. पुरवठा कमी करण्यासाठी कम्युनिटी ऍक्शन, गावाने मिळून सामूहिक कृती करावी. आणि दुसरं म्हणजे दारू तंबाखू दोन्ही महाराष्ट्र सरकारने बॅन केलेली आहे.
दारू गडचिरोलीमध्ये आणि सेंटेड तंबाखू पूर्ण मुख्य खर्चा पूर्ण महाराष्ट्रात बॅन आहे. याची प्रभावी अंमलबजावणी करायला शासकीय यंत्रणेला प्रोत्साहित करा. कार्यकर्त्यांची अशी चमू जिल्ह्यावरती निर्माण करण्यात आली. जनजागृती त्या फार विस्ताराने जायची गरज नाही. जनजागृतीच्या अनेक पद्धती आम्ही वापरल्या. शालेय मुलांपासून ग्रामीण भागापासून तीर्थक्षेत्र धार्मिक यात्रा सगळीकडे. दुसरं शासकीय जी बंदी आहे दारूच्या विरुद्ध, तर पोलिसांची मदत घेऊन गावातल्या बाया जाऊन जागोजागी पोलिसांना भेटून दारू विकायची कुठे मिळते आहे ती थांबवा. पोलीस सगळेजण आरोप करतात की पोलीस भ्रष्ट होऊन जातात, होतात हे काही वेळा, खरं आहे. स्त्रियांनी काय युक्ती वापरली की पुरुषांना जाऊन त्या राखी बांधायला आणि रक्षाबंधनाची भेट आम्हाला भाऊ राया ही दे की माझ्या गावातली दारू बंद करा. माझा नवरा दारू पितो, तर पुरुष तिथे पोलीस CRPF नक्षलवाद्यांना एकटे जंगलात राहतात, आपल्या कुटुंबापासून दूर राहतात. त्यांची नवरा बायको भाई बहीण सगळे दुसरीकडे. अशा वेळी जेव्हा एका गावातल्या बाया येतात आणि तुम्हाला राखी बांधतात, तेव्हा पथ्थरही पुरुषाचं देखील हृदय थोडा काळ का होईना बिघडतं. म्हणून पोलिसांचं सहकार्य बायांनी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण सगळ्यात महत्वाची पद्धत आहे याच्यामध्ये की अख्ख्या गावाने सामूहिक निर्णय करायचा की आमच्या गावात बेकायदेशीर दारू बंद राहणार नाही. याला वैधानिक आधार आहे. कारण पंचायत राज ऍक्ट जो आहे आणि विशेषतः आदिवासी भागांसाठी जो पंचायत राज ऍक्ट आहे, पेसा म्हणतात त्याला, त्याच्या अंतर्गत गावाच्या ग्रामसभेला अधिकार दिलेला आहे की गावामध्ये जे नशा निर्माण करणारे पदार्थ आहेत त्यांचं तुम्ही सोशल कंट्रोल करू शकता. त्याचा आधार घेऊन गावाची दारूमुक्ती हा प्रकार आम्ही सुरू केला. त्याच्या अंतर्गत गावागावामध्ये मुख्यतः स्त्रिया संघटित होऊन गावाची दारू जी काही बेकायदेशीर असेल तिला पूर्ण थांबवतात. वेगवेगळ्या त्याच्या बातम्या. काही गावात दारू आणि तंबाखू दोन्ही मुक्त होऊन गेले. आणि चौथा उपाय म्हणजे तरी देखील आमच्या एस्टिमेशन नुसार 30,000 पुरुष दारूचे व्यसनी आहेत. त्यांना नुसतं कायद्याच्या बळग्याने होत नाही, मग त्यांना व्यसनासाठी उपचार आणि गावागावामध्ये व्यसनाचे उपचार शिबिरे करण्यात आली. त्यामुळे 11,000 व्यसनीचा उपचार करण्यात आला. दारूच्या किंवा कोणत्या व्यसनाचा उपचार हा फार प्रभावी नसतो. मी 30 वर्षाच्या अनुभवानंतर मी शिकलो आहे की व्यसन मुक्ती हा शब्द राम. व्यसन लागल्यानंतर त्यापासून मुक्ती नसते. मग जगातलं सगळ्यात मोठं व्यसनीचं जे संघटना अल्कोहोलिक अनॉनिमस त्यांचं पहिलंच वाक्य आहे, वन्स अन अल्कोहोलिक ऑलवेज अन अल्कोहोलिक. ते सुरुवातच करतात की मी एक दारुडे आहे. मी 10 वर्ष जरी प्यालो नसेल तरी ते म्हणतात यू स्टिल आर अन अल्कोहोलिक. कारण तू केव्हाही घसरू शकतो आणि हे वास्तव आहे. त्याचं व्यसन या रोगाचं हे वास्तव आहे. कारण व्यसन हा क्रॉनिक ब्रेन डिसीज आता असं न्यूरोलॉजी मानतो, त्यामुळे त्याच्यापासून मुक्ती नसते. म्हणून आता आम्ही शब्द वापरायला लागलो व्यसन मॅनेजमेंट किंवा व्यसन उपचार. तुम्ही व्यसन उपचार करू शकता, काही प्रमाणात मॅनेज करू शकता. मुक्ती होती घेऊन नाही, व्यसनापासून मुक्ती नाही, व्यसन लागणं थांबवू शकता. लागल्यानंतर मुक्ती नाही, कारण तुमची ब्रेन स्ट्रक्चर बदलतं. आणि सगळ्यात शेवटी आता लोकसभेचे इलेक्शन झाले, निवडणुका, पण त्याच्या अगोदर 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणूक, लोकसभेच्या निवडणूक, पंचायत निवडणूक सगळ्यामध्ये आम्ही जिल्हाव्यापी असं केलं की दारूमुळे आम्ही आमची लोकशाही निवडणूक भ्रष्ट होऊ देणार नाही. सगळ्या उमेदवारांकडनं आम्ही लिखित आणि व्हिडिओ रेकॉर्डेड वचन घेतलं तुम्ही निवडणुकीत दारू वाटणार नाही, आणि ते युट्यूबवर टाकले. त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या गावातल्या बाया त्यांना जाब विचारू शकतात जर त्यांनी दारू वाटली तर. आणि पुन्हा त्यांच्याकडनं वचन हे घेतलं की मी दारूबंदीला समर्थन करीन आणि निवडून आलो तरी आणि पडलो तरी दारूबंदीला समर्थन करीन. त्यामुळे लोकशाहीमध्ये शेवटी जनतेचा दबाव जो उमेदवाराकडे नाही, उमेदवाराकडनं तू कसं वागावं याचं वचन जनता अगोदर घेते. आणि योगायोगाने किंवा बायांची मतं कोणाला गमवायची, प्रत्येक उमेदवाराने, सर्व उमेदवारांनी या 4ही निवडणुकांमध्ये सर्व उमेदवारांनी आम्हाला लिखित आणि व्हिडिओ रेकॉर्डेड शपथपत्र दिलेलं आहे. आता फक्त शेवटी
सवय आहे की आम्ही प्रत्येक गोष्टीचं काटेकोर मोजमाप करतो. तर दरवर्षी डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्वे आम्ही करतो. आतापर्यंत 7 डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्वे वार्षिक करण्यात आले. जसे प्रथमचे अतिशय सुंदर असर सर्वे होतो, अशा प्रकारचे गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारू तंबाखूचं परिणाम किती, प्रमाण किती आणि परिणाम किती. तर एक पहिली गोष्ट, आता स्थिती अशी झाली आहे की 1500 गावं जी गडचिरोली जिल्ह्यात आहे त्यातल्या 1300 गावामध्ये मुक्तिपथ संघटना आहे. गावामध्ये जिल्ह्यातल्या 698 गावांमध्ये दारू पूर्णपणे, जवळजवळ निम्म्या गावांमध्ये दारू पूर्णपणे दारूबंदी होतीच, पण बेकायदेशीर दारू देखील गावकऱ्यांनी बंद केलेली आहे. 355 गावांमध्ये गाव संघटन बनलं आहे, ते अजून प्रयत्न करत आले, पण गावातली बेकायदेशीर दारू पूर्णपणे बंद झालेली नाही. 360 गावं अशी आहेत की जिथे गावात दारू विक्री बंद आहे, पण आदिवासी घरी मात्र दारू पिण्याची त्यांना मुभा आहे. 36 गावं मात्र दारू विक्रीचाच धंदा करतात. जिल्ह्यातली जवळजवळ निम्मी गावं ही सामूहिक निर्णयाने आणि सामूहिक प्रयत्नाने दारूमुक्त झालेली आहेत. आणि हे जे डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्वे झाले त्याचा परिणाम बघा की दारू पिण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये 41% आपण तुम्हाला सांगितलं होतं बेसलाईन 2015, 41% आता 27% अजूनही 0% झालेलं नाही आहे, पण भारतामध्ये 51% आहे. आणि गडचिरोली सारखा आदिवासी जिल्हा जिथे एकेकाळी 68% पुरुष दारू पित होते, ते प्रमाण आता 27% आलं आहे. याचा अर्थ, आणि तुलनेसाठी इथे आपण दाखवतो की भारतामध्ये 51% पितात आणि गडचिरोलीमध्ये दारूबंदीच्या पूर्वी 68% पित होते. म्हणून 68%वरनं 27% असं हे दारूचं प्रमाण कमी झाल्यामुळे जवळजवळ 60% दारू कमी झाली आहे. दारूवर होणारा खर्च वर्षाला 82 कोटी होता, तो आता 40 कोटी होता आहे. 42 कोटीचं सेविंग आहे. आणि या काळामध्ये जर महाराष्ट्रामध्ये दर वर्षाला 8% या प्रमाणामध्ये दारूवरचा खर्च वाढतो. म्हणून या 7% ते प्रमाण नैसर्गिकरित्या सुरूच राहिलं असतं, मुक्तिपथ जर नसतं तर. ते जर तुम्ही हिशोबात घेतलं तर म्हणजे 90 कोटी रुपयांचं सेविंग झालेलं आहे. तंबाखू पिण्या खाण्याचं प्रमाण 43%वरनं 29%वर आहे. याचा अर्थ असा होतो की 1,54,000 स्त्री पुरुषांनी तंबाखू खाणं सोडलं. व्यसन उपचारामध्ये एका रोग्याचा आम्ही उपचार करतो. आम्ही केला 11,000 व्यसनींचा उपचार केला. जो व्यसनी झालेला आहे त्याला उपचाराची गरज आहे, तिथे दिली पाहिजे. कोणाला ताप आला तर तापाचं औषध देतोच आपण, पण ताप होऊ नये म्हणून आपण लस करतो. तसंच दारू किंवा तंबाखू समाजामध्ये पसरू नये आणि लोकांना व्यसन होऊ नये अशा प्रकारची नीती आणि उपाय करणं जास्त महत्वाचं, उपचार करणं. उपचार तुम्ही एका माणसाचा केला असतं तरी 1,54,000 लोकांची तंबाखू सोडवणं आम्हाला अशक्य होतं. अशा प्रकारचा व्यापक 4 कलमी कार्यक्रम आणि अभियान केल्यामुळे दारू आणि तंबाखू दोघांचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे मुक्तिपथचे अनेक फायदे आहेत. खर्च किती, प्रोग्राम एक्सपेंडिचर 2 कोटी हे आले आहेत महाराष्ट्र सरकारकडनं, आणखी सुरतला टाटा ट्रस्टकडनं, आणि आता रोहिणी निलेकणी फिलॉसॉफी ते याला मदत करतात. वार्षिक खर्च 2 कोटी, पण प्रोग्रामचे बेनिफिट किती, तर अल्कोहोल आणि टोबॅकोवर होणारा खिशातला होणारा खर्च मुळे 83 कोटीने कमी झालेला आहे. त्याच्याशिवाय आरोग्य सुधारतं, स्त्रियांची सेफ्टी सुधारते, स्त्रियांची शक्ती प्रबळ होते, पुरुषांची प्रॉडक्टिव्हिटी वाढते, गाव संघटित होतं आणि लोकशाही सुधारते. अशा अनेक त्याचे फायदे आहेत. आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे महाराष्ट्राला विचार करण्यासाठी आता एक जिल्हाव्यापी मॉडेल उपलब्ध झाले की दारू आणि तंबाखू या 2 प्रश्नांवरती निव्वळ नैतिक कीर्तन करून उपयोगी नाही, तर वैज्ञानिक पद्धतीने आणि सामाजिक परिवर्तनाच्या पद्धतीने दारू आणि तंबाखू दोन्ही सबस्टॅन्शियली कमी करता येतात. शून्य करता येईल, पण सबस्टॅन्शियली कमी करता येतात. आणि 2 कोटी वार्षिक खर्चाच्या तुलनेत 83 कोटी लोकांच्या खिशात नेट वाचला. याचा
त्याचा आढावा जेव्हा मुख्यमंत्र्यांनी घेतला 2019 मध्ये, तेव्हा त्यांनी हा कार्यक्रम अजून कंटिन्यू करा आणि तो चंद्रपूर वरती ते लागू करायचा निर्णय घेतला आणि मग सरकार बदलले. मला आज आशा होती ज्या शरद पवार जे असतील तुम्ही त्यांना सांगू शकलो की मी त्यांच्या सरकारने काय घडवून घातला. कारण मुक्तिपथचं हे मॉडेल चंद्रपूरला लागू करायच्या ऐवजी विजय वडेट्टीवारांनी प्रयत्न करून चंद्रपूरची दारूबंदी उठवली. खरं म्हणजे वस्तुतः चंद्रपूर आणि गडचिरोली शेजारी आहे. मनमोहन देसाईच्या सिनेमामध्ये बघा 2 जुळे भाऊ असायचे, म्हणजे गुन्हेगार एक पोलीस व्हायचा. तसं चंद्रपूर आणि गडचिरोली जुळे भाऊ होते. विभाजन झालं, एकाने मुक्तिपथचा मार्ग स्वीकारला आणि चंद्रपूरने असलेली दारूबंदी उठवली. आज चंद्रपूरमध्ये रफ एस्टिमेट सांगतो, कारण तुझ्या आता सर्वे नाही केलेले आम्ही, वर्षाला 1000 कोटी रुपयाची दारू पकडायला लागली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 40 कोटीची दारू आहे. चंद्रपूरची लोकसंख्या गडचिरोलीच्या दुप्पट. म्हणून चंद्रपूरची जर गडचिरोली एवढी लोकसंख्या असती, 2 जुळे भाऊ फक्त मध्ये एक नदी वाहते, बाकी पिंड प्रकाश. एकीकडे समान 12 लक्ष लोकसंख्येसाठी चंद्रपूरमध्ये 500 कोटी दारूवर खर्च होतो आणि गडचिरोलीमध्ये 40 कोटी खर्च होतो. त्यामुळे एक अतिशय सुंदर जणू काही तुलनात्मक अभ्यासच राजकीय योगायोगाने घडलेला आहे चंद्रपूर गडचिरोलीच्या रूपात. नॅचरल एक्सपेरिमेंट की काय करता येऊ शकतं आणि दारूबंदी उठवल्यानंतर काय होतं याचं उदाहरण चंद्रपूर आहे. त्यामुळे आता जागतिक विज्ञान म्हणत आहे काय ते मी अगोदर सांगितलं, पुन्हा पुनरावृत्ती करत नाही. जागतिक आणि राष्ट्रीय ही खरं म्हणजे एक आवश्यकता झालेली आहे की दारू हा प्रश्न, दारूबंदी हा प्रश्न सोडा, अल्कोहोल हा प्रश्न घेऊन त्याच्यावर शासकीय नीती आणि सामाजिक कृती 2 गोष्टी करण्याची गरज आहे. UN बॉडीज म्हणायला लागलेल्या आहेत, SDG जे आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण आणि त्याचे दुष्परिणाम कमी करणं हे गोल त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे विज्ञान आणि जागतिक नीती या दिशेने जातात आहे. कारण हे जे मलेरिया TBच्या नंतर आलेले नवे रोग आहेत, कॅन्सर, मानसिक रोग, स्ट्रोक आणि हृदयरोग, यांच्यामध्ये दारू तंबाखूचं मोठा भूमिका असल्यामुळे त्यांना कमी करायचं असेल तर दारू तंबाखू कमी करावी लागेल. ती करता येते, आपण हे गडचिरोलीत पाहिलं, त्याचे अनेक उपयोग आहेत हेही पाहिलं. पण थोडक्यात की दारू, मी आता टोबॅको थोडं बाजूला ठेवतो कारण आजचा विषय माझा फक्त अल्कोहोल होता, की अल्कोहोल हा आरोग्यासाठी, सगळ्या लोकांच्या आरोग्यासाठी मोठा धोका झालेला आहे, राष्ट्रीय पातळीवरती, जागतिक पातळीवरती. त्याला अनेक भयानक असे निगेटिव्ह इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्सेस आहेत. नुसते एका माणसाचं दारू पिण्याचं स्वातंत्र्य किंवा इच्छा असा तो मुद्दा उरलेला नाही आहे. विज्ञान आणि ग्लोबल पॉलिसी दोन्ही आता नवी भूमिका घेतत आहेत. ते म्हणतात आहेत की 0 कन्झम्पशन इज ओनली सेफ लिमिट, आणि म्हणून UN बॉडीज आणि WHO उत्तरोत्तर दारू कमी करत नाही असं म्हणतात. आणि मुक्तिपथच्या रूपामध्ये ते करता येतं याचा पुरावा उपलब्ध. याचा अर्थ महाराष्ट्राने दारूबंदी करावी असं मी म्हणतोय का? पहिला प्रश्न मला हा की तुम्ही कसं म्हणत. आणि महाराष्ट्रामध्ये आजच्या स्थितीमध्ये तत्काळ पूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करता येईल व्यवहारच होणार नाही. पण महाराष्ट्राला किमान एक अल्कोहोल नीती, दारू नीती तरी बनवायची गरज. कारण जेव्हा राजकीय नेत्यांच्या आणि शासकीय ब्युरोक्रॅटच्या हातामध्ये त्यांच्यावर निधी उभारण्याची जबाबदारी येऊन पडते, बाकीचा सगळा पैसा GSTच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. राज्य सरकारच्या हातात निधी उभारण्याची उत्पन्नाची साधनच फार मर्यादित झाली. त्यामुळे पेट्रोलवरचा कर आणि दारूवरचा कर हीच त्यांची मुख्य साधनं आता राहिलेली आहे. त्यामुळे अशा स्थितीमध्ये दरवर्षी आर्थिक निधीची गरज आणि त्या चणचणीपायी अल्कोहोलचं प्रमाण वाढवा या दिशेने ती गाडी जाते आहे. ती गाडीची गती वाढते आहे आणि खरं म्हणजे शेवटी एक मोठा कडा, जितक्या गतीने ती गाडी त्या दिशेने जाईल कड्याच्या आपण अधिक लवकर पडण्याच्या दिशेने जातो. याला कुठेतरी ब्रेक लावायची गरज आहे. ती ब्रेक अॅन्युअल बजेटमध्ये नाही राहू शकत, कारण अॅन्युअल बजेटमध्ये कोणत्याही अर्थमंत्र्यावर दबाव असतो की आता पुढच्या वेळी डेफिसिट कसं कमी करू. तर तो म्हणतो
दारूवरचा कर वाढवा, किंवा तो एक्साईज विभागाला म्हणतो दारूचा खप वाढवा, दुकानं वाढवा, लायसन्सेस जास्त द्या, तर त्या तऱ्हेने विचार करून चालणार नाही. पुन्हा महाराष्ट्राला कोणत्या दिशेने जायचं आहे, आपल्या पुरुषांचं काय होत आहे, स्त्रियांचं काय होत आहे, हे सगळं बघून एक अल्कोहोल नीती ठरवायची गरज आहे. कदाचित ती नीती अशी राहील की महाराष्ट्रामध्ये आम्ही उत्तरोत्तर दारू कमी करू, एकदम दारू बंद नाही होऊ शकत, पण कदाचित उत्तरोत्तर कमी करू. आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आपण मुक्तीबंधमध्ये पाहिल्या. दारू उत्तरोत्तर कमी करून शक्य आहे 10 वर्षामध्ये आम्ही ती 50% कमी करू. 0% येणार नाही, पण 10 वर्षात 50% कमी करू. आणि ती कमी करण्याच्या पद्धती काय राहतील. पण महाराष्ट्राला आता दारूच्या बाबतीत हे निव्वळ गांधीवाद्यांचं फॅड किंवा स्त्रियांचं फॅड असं म्हणून होणार नाही. आरोग्य, विज्ञान, अर्थशास्त्र आणि गुन्हे या सगळ्या बाबतीमध्ये आणि स्त्रियांची सत्ता या सगळ्या बाबतीचा विचार करता महाराष्ट्राला आणि भारताला एक नवी अल्कोहोल नीती, न्यू अल्कोहोल पॉलिसी बनवण्याची गरज आहे. ज्याच्यामध्ये आम्ही दुकाने कसे वाढवू एवढा शॉर्ट टर्म विचार होणार नाही, तर समाजावर एकूणच होणारा याचा दुष्परिणाम आपण पाहिले. त्याचे आकडे मला मोजायला देखील कठीण जातात, पण 98,000 अब्ज रुपये जर भारताला त्याचा भूदंड पडणार असेल तर आर्थिकदृष्ट्या देखील याचा विचार करावा लागेल. अशा प्रकारची नवी दारू नीती बनवायची गरज आहे. विज्ञान आपल्याला सांगितलं आहे नव्याने. आता प्रश्न एवढाच आहे की धोरण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी आचरण या पातळीवर ते केव्हा आहे. अजूनही मार्ग आणि अजूनही शोधतोच आहोत, पण महाराष्ट्रात देखील असा मार्ग शोधण्याची गरज आहे. असं आजच्या दिनी या व्याख्यानाच्या निमित्ताने चव्हाण सेंटरच्या मार्फत पूर्ण महाराष्ट्राला करण्याचे हे आवाहन करू इच्छितो की एकदा पुनर्विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये दारूबंदी शिथिल करणं मला जे आठवतं ते 1973च्या आसपास सुरू झालं, पण जवळजवळ 50 वर्ष झाली. 50 वर्षाच्या अनुभवानंतर आणि दारूचं प्रमाण अनेक पटीने वाढल्यानंतर